श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता एक विशेष माहिती आणली. माहिती म्हणजे कसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे आता दिवाळी आलेली आहे. दिवाळी आहे आपली 21 तारखेला लक्ष्मी पूजन आहे आणि 20 तारखेला नरक चतुर्दशी आहे. तर आपले 21 तारखेला लक्ष्मी पूजन आहे. तर आपल्याला दिवाळीसाठी आपण एक दिवाळी संच घेतलेला आहे दिवाळीच्या पूजेसाठी. आता आपल्याला ते संचेमध्ये प्रत्येक वस्तूचे उपयोगच आहे, प्रत्येक वस्तू सेवा करायची त्याची एक मी वेगळी व्हिडिओ बनवते. परंतु आज ह्या व्हिडिओमध्ये आपण कराष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत हे लक्ष्मी नवरात्र असतं आणि ह्या नवरात्रामध्ये लक्ष्मी मातेची जास्तीत जास्त सेवा करायची असते. कारण की आपल्याला सर्वांना माहिती की जेव्हाही ज्याही देवाचे नवरात्र असतात त्यावेळेला त्या देवांचं तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं, त्या देवांची शक्ती ऊर्जा जास्त असते. म्हणून आपल्याला त्या नवरात्रामध्ये त्या देवांची जास्तीत जास्त सेवा करायची असते. म्हणजे आपल्याला ती ऊर्जा घ्यायची असते, थोडक्यात ते पुण्य घ्यायचं असतं. त्यावेळेस पुण्य आपल्याला जास्त मिळत असतं. आपली जर सोपी भाषा बघितली ना तर सोप्या भाषेत असं आहे की त्या नवरात्रामध्ये जर आपण त्या त्या देवांची सेवा केली तर आपल्याला त्याचं पुण्य जास्त मिळत असतं. म्हणून आपल्याला आता आहे हे कराष्टमीपासून तर लक्ष्मीपूजन पर्यंत म्हणजेच आपले एक 23 तारखेपर्यंत 23 तारखेपर्यंत आहे. लक्ष्मीपूजन पर्यंत नाही, भाऊबीजेपर्यंत आहे. 23 तारखेपर्यंत देवी नवरात्र आहे आणि ह्या देवी नवरात्रामध्ये आपल्याला म्हणजे लक्ष्मी नवरात्र आहे, महालक्ष्मी नवरात्र आहे. ह्या महालक्ष्मी नवरात्रामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि ज्यांनी पण ही सेवा केलेली आहे आता आपण करायची, ज्यांनी केली नाही त्यांनी करायची, पण ज्यांनी ही सेवा दरवर्षी करतात त्यांचा अनुभव तुम्ही ऐका. खूप सुंदर अनुभव. ज्या म्हणजे कोणी पण असो, आपण मग त्या घरातली महिला असो पुरुष असो कोणी करू शकतो असं काही नाही, पण पूर्ण परिवारामध्ये एकाने तरी ती सेवा करायची असते. तर ही सेवा केल्याने बघा वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य कधी कमी पडत नाही. अन्नधान्यासाठी कधी आपल्याला म्हणजे अन्नधान्य कमी पडत नाही, पैसा म्हणजे कमी पडत नाही, आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे थोडक्यात अष्टलक्ष्मी आपल्यावर अष्टलक्ष्मीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद असतो, आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असतो. वर्षभर आपल्याला तो हे असतं म्हणजे एक म्हणतात ना बॅलन्स, आशीर्वादाचा बॅलन्स असतो आणि त्या वर्षभरामध्ये आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. तर याच्यासाठी आपल्याला ही जी दिवाळी संचची सेवा आहे ना ही असते. आता आपण ती दिवाळी संचची ती सेवा करणारच आहे, पण त्याच्याबरोबर आणखी करावी लागते. नुसतं दिवाळी संचची करून होत नाही, त्याच्याबरोबर आणखी काही सेवा आहे. तर आता ती सेवा काय बघा, तर ती काय आहे आपल्याला ती कधी करायची आहे लक्षात ठेवा. 13 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत ही सेवा करायची आहे. दिवाळी संचची सेवा आहे 13 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत आहे आणि ही सेवा आपल्याला 13 तारखेपासून 23 तारखेपर्यंत करायची. तर ती काय करायची, आपण रोज सकाळी आपल्या घरातले कोणी करा, आपण रोज सकाळी आंघोळ झाली की आपली पितरांची सेवा झाली की आपल्याला रोज सकाळी आपल्या महाराजांची मूर्ती असेल आपल्याकडे तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा, साध्या पाण्याने अभिषेक करायचा. त्याला म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घातल्यानंतर जे काय आहे ते आपल्या देवांचे हे झाल्यानंतर तर साध्या पाण्याने स्वामींच्या मूर्तीवर एक वेळा गणपती स्वामी स्तवन, नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त एवढं वाचा. बाकीचं तुम्हाला वेळ असेल तर आणखी तुम्ही रामरक्षा, त्यानंतर पवमान सूक्त, त्यानंतर दत्त महाराजांचा मंत्र हे घेऊ शकता तुम्हाला वेळ असेल तर. पण तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी एवढी सेवा घ्या की एक वेळ स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि पवमान सूक्त एवढी सेवा घ्या. बाकी एवढी सेवा घेतली मग बाकीची तुम्ही घ्या किंवा नका घेऊ. आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर मग नंतर आणखी आपल्या कुलदेवीच्या टाकावर आपल्याला अभिषेक करायचा एक वेळ श्री सूक्ताने. एक वेळ श्री सूक्ताचा अभिषेक करायचा 1 किंवा 16 वेळा तुमच्या वेळेनुसार आहे. तुमच्या वेळेनुसार एक माळ नवार्णव मंत्र आणि एक वेळ श्री सूक्त किंवा 16 वेळा श्री सूक्त जसं तुम्हाला असेल शक्य असेल तसं करायचं. अभिषेक करायचा. अभिषेकानंतर एक वेळ श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन पण कुलदेवीच्या टाकावर करायचं. म्हणजे पुन्हा तुम्हाला सांगते, आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, त्यानंतर कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करायचा आहे आणि कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन पण करायचं आहे. आणि नाही तर मग तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर पण कुंकुमार्चन करू शकतात. आपल्याला ही सेवा आपल्याला
13 तारखेपासून 23 तारखेपर्यंत, म्हणजे ही 10 दिवस सेवा करायची. का की आपल्या कुलदेवीचे सुद्धा आपल्याला ह्या पिरियडमध्ये कृपा आशीर्वाद घेण्याचे किंवा आपली तिची सेवा करण्याची आपली खूप गरज आहे. आणि म्हणजे कारण की तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असावा म्हणून म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावर ही सेवा करायची आहे. आता झालं ते झालं सकाळचं. ही सकाळची सेवा झाली. पण नंतर आणखी बघा, आपल्याला संध्याकाळी आता करायची. आता आपण सर्वांनी दिवाळी संच घेतलेला आहे. त्याच्यात ते कमलगट्टेचे मणी आहे. कमलगट्टेचे 16 मणी. 16 मणीची आपल्याला ती सेवा असते. तर ती 8 दिवसाची सेवा असते. मग काय करायचं? संध्याकाळच्या वेळेला रोज आपण संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेला काय करायचं? पहिले दिवा लावला की घरात गोमूत्र शिंपडून घ्यायचं. गोमूत्र शिंपडायचं. मग पूजेला बसायचं. हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या. जे आपल्याला संचमध्ये आलेल्या ते पिवळ्या मोहऱ्या घ्या. तुमच्याकडे अजून असेल तर त्यात भर टाका. जर घरात असेल तुमच्याकडे त्याच्यात भर टाका. आणि त्यानंतर जी रक्षा आलेली आहे हवनाची, ती रक्षा ती हातात घ्यायची. त्याच्यावर 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सुक्त वाचा. तुम्हाला एवढा वेळ असेल 11 वेळा तर जरूर करा. जेवढे तुम्ही जास्त वेळ वाचाल तेवढी तुमची सेवा पॉवरफुल असेल, तेवढ्या त्या मोहऱ्या पॉवरफुल होतील, तेवढी तुमची म्हणजे ऊर्जा तुमच्या जास्त राहील आणि तुमच्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल. आपण ही जे सेवा करणार आहे मोहरीची आणि रक्षाची, ही सेवा याच्यासाठी की आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी आहे. मग आपल्या घरात अलक्ष्मी म्हणजे काय? आपल्या घरात जे भांडणं, कटकट, आजारपण, पैशाची अडचण किंवा हे आरोप येणं किंवा असे जे काही असतात ना नकारात्मक गोष्टी, ह्या ज्या होतात ना आपल्या घरात, तर याचा अर्थ असतं आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा असते. आणि मग यालाच म्हणता अलक्ष्मी म्हणता. आणि ह्या अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते. ही सेवा आपण हातात, म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या जसे वेळानुसार तुम्हाला 1 किंवा 11 वेळा, 11 वेळा म्हटलं तर खूप बेटर असणार आहे. पण नाहीच जमल तर कमीत कमी 1 वेळा तरी बोला. 1 वेळा कालभैरवाष्टक, 1 वेळा वल्गा सूक्त वाचायचं. मग त्या मोहऱ्या डिशमध्ये तसेच ठेवायच्या. त्यातल्या 4 मोहऱ्या उचलायच्या, थोडी रक्षा उचलायची, मागून हातात घ्यायच्या आणि सांगायचं की स्वामी माझ्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाऊ द्या. आणि मागच्या दारापासून तर बाहेरपर्यंत टाकत जायचं. मध्ये कोणी येणार नाही याची काळजी घ्यायची. हे आपल्याला रोज संध्याकाळी करायचं आहे. ह्याच्यानंतर देवपूजेच्या दिवा लावला की लगेच. त्यानंतर मग आपण दुसरी सेवा करायला बसायची. मग आता तुम्ही जी काही सेवा करत असाल तुमची ती करा. म्हणजे तुमची जी रेग्युलर तुम्ही रोज जर नित्य सेवा करत असाल, संध्याकाळी जे पण वाचत असेल ते करा. त्यानंतर आपले 2 कमलगट्ट्याचे मणी हातात घ्यायचे. ते मणी हातात घ्यायचे, संध्याकाळीच करायचे आहे. मग मणी हातात घेतले की पहिले स्वामीस्तवन बोलून घ्यायचं. आपल्याला बसायच्या अगोदर स्वामीस्तवन बोलायचं. मग नंतर मणी हातात घ्यायचे. मग 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र बोलायचा आहे. षोडशी मंत्र आपला नित्य सेवेमध्ये आहे. कमलात्मक मंत्र पण नित्य सेवेत आहे. तर तो बघा. तर ते झाली सेवा की ते 2 मणी घ्यायचे. एका प्लास्टिकच्या डबीत किंवा स्टीलच्या डबीत, कुठल्याही डबीत ठेवा. बंद याच्यात ठेवा. तुम्ही कुठल्या डबीत असे बाजूला ठेवायचे. थोडक्यात काय ते बाजूला ठेवायचे. ते दुसरे 16 मण्यामध्ये मिक्स नाही करायचे म्हणून ते बाजूला ठेवायचे. मग एखाद्या डबीत ते मणी ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच सेवा करायची. सेवा मग ते झाले का आपल्या, तर ते सेवा करून झाले तर त्यानंतर ते मणी ठेवले तिकडे की आपल्याला ते डायरेक्ट आता दिवाळीच्या दिवशीच काढायचे. मग रोज तेच 2-2 म्हणजे वेगळे रोज वेगळे 2-2 मणी घेऊन सेवा करायची. पण जी सेवा झालेल्या डब्बीत आपण मणी टाकलेले त्याच डब्बीत मणी टाकायचे. आणि मग दिवाळीच्या दिवशी त्याचं हवन आहे. आता हवनचं काही एवढं खूप मोठं हवन नाहीये. हवन काही एवढं पण वेळ थोडासा लागतो त्याला, अर्धा तास तरी लागतो. पण आता ह्या वेळेस काय झालेलं, आपल्या दिवाळीच्या दिवशी न करता आपल्या आदल्या दिवशी येणार आहे. म्हणजे आपल्याला आणखी दिवाळीच्या दिवशी वेळ भेटेल. नाहीतर दरवेळेस कसं असतं, नरक चतुर्दशी आणि अमावस्या म्हणजे दिवाळी एकाच दिवशी येत असते. परंतु ज्यावेळेस दिवाळी आणि नरक चतुर्दशी वेगळी येते त्यावेळेस आपल्याला ही सेवा अगोदर करायला मिळत असते, आदल्या दिवशी करायला मिळते. मग आपल्याला दिवाळीच्या दिवशी थोडा वेळ मिळतो. तर आपल्याला ही सेवा मग नरक चतुर्दशी दिवशी म्हणजे थोडक्यात 20 तारखेला आपल्या त्या सेवेचं सांगत असणार आहे. कमलगट्ट्याच्या मणीच्या सेवेची 8 दिवसाची सेवा आहे. मग त्या दिवशी आपल्याला हवन करावं लागते. हवनासाठी आपल्याकडे जर गायची गौरी असेल तर ती आपल्या गायची गौरी लागतेच. बाकीचं काय असलं नसलं, गायची गौरी असा छोटासा तुकडा असेल तरी चालेल. गायची गौरी वर
तूप टाकायचं, नंतर कापूरने पेटवायचे. आता ते हवन मी तुम्हाला त्याची व्हिडिओ एक वेगळी बनवेल पुन्हा नाही, कारण की आता जर सांगितलं ते नंतर लक्षात राहणार नाही, ही व्हिडिओ तुम्ही नंतर बघणार नाही. तर हवनची व्हिडिओ नंतर बनवते मी. तर आपल्याला ते करायचं आहे हवन, त्या मण्यांचं हवन करायचं. ते कसं करायचं त्याची व्हिडिओ मी तुम्हाला नंतर बनवून सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला काय सांगायचं होतं मला, कमलगट्ट्याच्या मण्यांची सेवा, त्यानंतर कुलदेवीची सेवा, ही एक सेवा आहे. आता त्यानंतर आणखी बघा, आता आपल्याला त्याच्यामध्ये ना संचमध्ये बऱ्याच काही वस्तू मिळालेल्या आहेत. आता त्या संचातल्या वस्तूंचं पण आपल्याला काही एक असं पॉम्पलेट पण मिळालेलं आहे. आता हे माझं मी झेरॉक्स काढलं, कारण की ते सगळं संचामध्ये संपले. संच दिले ना, संचमध्ये सगळे संपलेले आहे. मग मी हे झेरॉक्स काढले, कारण की मला संच नाही राहिला. मग मी झेरॉक्स बरं काढून घेतलं तेवढं तरी, म्हणजे मला व्हिडिओत सांगायला म्हणून. बाकी मला सगळं माहितीच असतं, कारण की दरवर्षी करतच असतो आम्ही, त्यामुळे. आता त्याच्यामध्ये खूप काही काही संचमध्ये बऱ्याच काही वस्तू आहे. तर ते सांगते थांबा. ते पोटली आहे. आता हे तुम्हाला हे झालं कमलगट्ट्याच्या मणीचं. आता संच मधली जी नारायणी पोटली आहे त्याच्यावर पण सेवा आहे. आता त्याच्यामध्ये काय काय आहे, लक्ष्मीकारक कवड्या आहे, सफेद गुंज आहे, गोमती चक्र आहे, गुरुपीठातील प्रसाद रूपी 1 रुपयाचं नाणं आहे, त्यानंतर आपले धणे आहे, हळकुंड आहे, लवंग आहे आणि वेलदोडा आहे. अशा ह्या वस्तू आहे नारायणी पोटलीमध्ये. आता ही नारायणी पोटली आपल्याला ही सुद्धा हातात घेऊन हिच्यावर पण दिवाळीच्या दिवशी सेवा करायची आहे आणि ती सेवा केलेली पोटली आपल्याला तिजोरीत ठेवायची आहे. आता ती सेवा काय काय आहे त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवते, कारण की कसं आहे की ते लक्षात तुमच्या राहणार नाही. आणि ही पोटली आपण काय म्हणजे ह्या वर्षीची पोटली आपण पुढच्या वर्षीपर्यंत ठेवायची. पुढच्या वर्षी जेव्हा नवीन पोटली घ्याल तेव्हा ही पोटली विसर्जन करून टाकायची. तर आपल्याला त्या पोटलीची मी व्हिडिओ दुसरी बनवून सांगते तसं काय करायचं ते. अशी पण दिवाळीच्या दिवशी सेवा करायची आहे तिच्यामध्ये, तिच्यावर. तर असं बाकी सगळे विषय आहेत थोडेसे मोठे आहेत, ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळे सांगता येण्यासारखे नाहीये. ठीक आहे, तुम्हाला त्याचे व्हिडिओ दुसरे बनवून तुम्हाला बाकीची माहिती देते. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.